श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्ही जे अनुभवत आहात तेच अनेक स्वामी भक्तांनी स्वामींच्या कृपेपूर्वी अनुभवलेलं असल्याचे श्रद्धेने सांगितले आहे. तुमचे मन अचानक अस्वस्थ होते का? कोणतेही कारण नसताना सतत श्री स्वामी समर्थ हे नाव आठवते का? मंदिरात जाण्याची इच्छा वाढली आहे का? काही गोष्टी पूर्वीप्रमाणे महत्त्वाच्या वाटत नाहीत का? जर यापैकी जरी अनुभव तुमच्या आयुष्यात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट सांगते, या व्हिडिओमध्ये सांगितलेले अनुभव हे अनेक स्वामी भक्तांच्या श्रद्धा, अनुभव कथा आणि आध्यात्मिक परंपरेवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो, त्यामुळे हे निश्चित संकेत आहेत असा दावा नाही. चला आता भक्तिभावाने जाणून घेऊयात, स्वामींची कृपा होण्यापूर्वी अनेक भक्त कोणते अनुभव सांगतात. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, पहिला अनुभव तो म्हणजे स्वामींचे सतत नाव आठवणे. पूर्वी दिवसभर इतर विचार असायचे, पण अचानक एक दिवस असा येतो की मनात नकळत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप सुरू होतो. कोणी सांगितलेलं नसतं, जबरदस्तीही नसते, तरीही स्वामींचे नाव मनात सतत घुमत असते. अनेक भक्त याला श्रद्धा जागृत होण्याची सुरुवात मानतात. अनुभव क्रमांक 2 तो म्हणजे संकट संपत नाही, पण मन मात्र मजबूत होतं. अनेकांना वाटतं की स्वामींची कृपा झाली म्हणजे लगेच सर्व समस्या संपतील, पण अनेक भक्त सांगतात की सुरुवातीला संकटे तशीच असतात. फरक एवढाच असतो की मन खचत नाही, धैर्य वाढतं, संयम वाढतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालंच असेल की स्वामी हे डायरेक्ट चमत्कार दाखवत नाहीत, तर ते सुरुवातीला माणूस बदलतात, माणसाचं मन बदलतात, प्रत्येक संकट पेलवण्याची ताकद माणसामध्ये देतात. अनुभव क्रमांक 3 योग्य माणसं आयुष्यात येऊ लागतात. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी मदत करते, कधी एखादा सल्ला आयुष्य बदलून टाकतो, कधी एखादे पुस्तक, प्रवचन किंवा विचार योग्य वेळी समोर येतात. अनेक भक्त अशा योगायोगांकडे कृपेच्या दृष्टीनं पाहतात. अनुभव क्रमांक 4 तो म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून मन दूर होऊ लागतं. आपोआप स्वतःच्या मनानं काही ठरवलेलंही नसते की ही गोष्ट मला नकोय, पण आपोआप त्या गोष्टीकडे मन धावा करत नाही. पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा त्या हळूहळू नकोशा वाटू लागतात. राग, मत्सर, द्वेष, वाईट सवयी कमी करण्याची इच्छा निर्माण होते. मन अधिक शांत आणि सात्विक बनू लागतं. स्वामी भक्तांनो, अनुभव क्रमांक 5 मंदिर, नामस्मरण आणि सेवेकडे ओढ वाढते. अचानक मंदिरात जावीसं वाटतं, स्वामींच्या आरती ऐकावीशी वाटते, जप करावासा वाटतो, सेवा करावीशी वाटते, चांगले कार्य करावे अशी प्रेरणा मिळते. अनेक भक्त हे त्यांच्या श्रद्धेतील महत्त्वाचं पाऊल मानतात. अनुभव क्रमांक 6 काही अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतात. जी कामे काही महिनोन्महिनी अडकली आहेत, ती होण्याचीही शक्यता नव्हती, ज्यांचा काहीच मार्ग दिसत नव्हता, त्यात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. स्वामी भक्तांनो, हेच तर स्वामींच्या कृपेचे पाऊले आहेत. हे नेहमी चमत्काराने होत नाही. अनेकदा योग्य संधी, योग्य निर्णय आणि योग्य सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे बदल घडतो. अनुभव क्रमांक 7 मनात आशा पुन्हा जागते. निराशा कमी होऊ लागते. जी गोष्ट करण्याची आशाच नव्हते त्या गोष्टींबद्दल मनात आशा निर्माण होते. माझ्याही आयुष्यात चांगले दिवस येतील हा विश्वास निर्माण होतो. हा विश्वासच अनेक भक्तांसाठी मोठी ताकद ठरतो. शेवटचा संदेश खरंच खूप मनाला स्पर्श करणारा आहे. बाळा, संकटे आली म्हणून घाबरू नकोस. श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग सोडू नकोस. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. प्रयत्न करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि स्वामींचे स्मरण ठेव. मनाला आधार, धैर्य आणि योग्य दिशा मिळावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी भक्तांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल किंवा यातील कुठलाही अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार येत असेल तर या व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा तुम्हाला कोणता अनुभव येत आहे तो अनुभव सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणं खरंच महत्त्वाचं आहे. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.